तर फायनली नवीन घरामध्ये आलेलो आहे. आता चालू हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो फायनली मी रूम शिफ्ट केलेला आहे. म्हणजेच आता हा रूम सोडून आम्ही दुसरीकडे राहायला गेलेलो. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की शिफ्टिंगच्या वेळेस किती धावपळ असते. त्याच्यामध्ये मला जेवढं शूट करायला जमलं तेवढं मी केलं. आणि हा एकदम लास्टचा व्हिडिओ आहे, म्हणजे जुन्या घरातला. आणि या हेल्पिंगसाठी ना मी परूच्या आकाश मामाला आणि तन्नू मामीला पण बोलवलेलं म्हणजे माझ्यावर तेवढं लोड पण नसणार आणि तेवढीच हेल्प पण होईल म्हणून मग ते पण आलते. आणि खरंच कोण आपल्या सपोर्टला असलं म्हणजे असं कामामध्ये तर खरंच काम असतं, म्हणजे एवढं काय आपल्यावर लोड नसतो. परी कुठे चालली? अरे इथं ऑफिसला सामान आहे वाटतं मला काय दुसऱ्या घरी. तर मग सगळं सामान वगैरे टेम्पोमध्ये ठेवलेलं आणि आकाश टेम्पोमधून आलता आणि आम्ही तन्नू, मी आणि परीचे पप्पा आम्ही स्कूटीवर गेलतो, कारण की तेवढी जागाच पण नव्हती. फक्त तो एकटाच आला टेम्पोमधून आणि आम्ही तिघं चौघं ती स्कूटीवर गेलो. लक्ष्मी पड़ी आंगन में गूंजे किलकारी है. हा पाय टाका. जीजू तो उलटेच आहे ताई. सरळ पाय सरळ पाय सरळ पाय. केला सगळा कंपनी चालू दुसऱ्या ओव्हर मॅडम दिला त्यांना 3000. इथे मॅडम. तर फायनली नवीन घरामध्ये आलेलो आहे. परी तर खूप जास्त हॅपी आहे ना परू? काय आहे? चॉकलेट. परू काय पाहिजे बाळा? ओके थांब. बाऊल आणावं लागेल. थांब आता आपल्याला. थोडस पडलंय ना. परू जा तिथे. कसे फटाके फुटतायत? काय चाललंय परू? डान्स करते. ए ते गाणं बोलून दाखव ना परू. VIP राहणं, VIP खाणं, बोल. जा तू दही खाते ना, जा दही खा माझा बच्चा, माझं बाळ. हे बघा परीचं काय चाललंय. तर गाईस आता बघा पूर्ण सामान वगैरे आम्ही इथे ठेवले. आणि ॲक्च्युली ना रूम शिफ्टिंग करायला आम्हाला उशीरच झाला, म्हणून घरामध्येच खिचडी बनवली पटकन आणि मग तीच खाऊन झोपलो. खिचडी आणि दही वगैरे होते, कुरकुरे वगैरे, तेच खाल्लं थोडं सगळ्यांनी थोडं थोडं. आणि मग ती खिचडी तन्नूनीच बनवलेली आणि मग आम्ही ते खाऊन झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी ना मग सगळं म्हणजे आवरावरी चालू होती, म्हणून मग डायरेक्ट संध्याकाळी शूट केला नाश्ता करताना. आणि तरी पण सामान वगैरे जास्त करून होतंच. आणि म्हणजे कसं थोडंफार घरातलं काम वगैरे पण राहिलेलं होतं. सो मग ते मिस्त्री असतात त्यांना बोलून ते त्यांचं काम करत होते. लो भाई पहिला खा लो, बाद में काम करो. हात तर धुऊ दे त्यांना. सगळ्यांना समोसेच आणले, त्यांना वडापाव पाहिजे होता ना त्यांना. अरे हेच गरम गरम आहे, अजून गरम आहे नशीब. पण समोसे मोठे मोठे का?
तर गाईज तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.